तुम्हाला माहिती आहे का, 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ जर तुम्ही 4 ते 5 तास भिजत टाकली, त्यानंतर भिजलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरला दही घालून बारीक वाटून घेतली, या कन्सिस्टन्सीमध्ये जर त्याचं मिक्सचर केलं आणि 5 ते 6 तासासाठी जर याला फर्मेंट व्हायला ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते असं दिसते बघा. आता यामध्ये चवीनुसार हळद, थोडंसं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. आपण बनवतोय डाळ आणि तांदूळाचा ढोकळा, कुठलाही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता. आता भांड्याला ग्रीस करून त्यामध्ये हे मिक्सचर ओतून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची. आता यामध्ये चाकू टाकून बघितला तर एकदम क्लीन आलाय, म्हणजे ढोकळा छान झालाय. थंड झाल्यानंतर ह्याला कट्स करायचे आणि यावरती बेसिकचा तडका टाकायचा. तुम्ही बघू शकता किती जाळीदार मस्तपैकी ढोकळा तयार झालाय. हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपी.